त्या सगळ्यांना काय आहे, स्वार्थ आहे. देवाची भक्ती करतात, कशासाठी करतात? स्वार्थासाठीच, काहीतरी मिळावं याच्यासाठी भक्ती आहे. काहींची भक्ती आहे निष्काम, ती वेगळी राहिली महाराज. पण काही भक्ती करतात स्वार्थासाठी करतात. तुम्ही इथं आले, तुमच्याकडे आलो म्हणून तुम्ही इथं आले, नाही तर आता हा सप्ताह नवरात्र होऊन द्या, तुम्ही येणार का बरं इथून पुढं मागं? नाही येणार. आता उद्यापासून मला आम्हाला एकटं तिथं राहायचंय, बरोबर ना? भगवान नरसिंह आणि संत भैरव जाधव आणि मी, आम्ही तिघं एकटे राहणार. परत तुम्ही भडकणारही नाही. येणार का टेकाळे मला? त्याच्यामुळे उद्यापासून महाराज आम्हाला काय होईल? संन्यास होईल. उद्यापासून आम्ही भडकणार नाही. आज एवढी जमाबंदी आहे, कार्यक्रमानिमित्त आहे म्हणून तुम्ही या ठिकाणी आले. आम्ही तुमच्याकडे कार्यक्रमानिमित्त येतो म्हणून देवाणघेवाण चालू आहे महाराज. प्रत्येकामध्ये संसार रूपी आहे.